आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माई चैनल, लाइक एंड शेयर। हज कमेटी ऑफ इंडिया के मुख्य कार्यकारी अधिकारी के पद पर बिगर मुस्लिम अधिकारी की नियुक्ति रद्द करने का मुतालबा धुलिया कलेक्टर को माइनॉरिटी राइट फेडरेशन और समाजवादी पार्टी धुलिया की जानिब से दिया गया। इस नियुक्ति को शरीयत में मुदाखिलत समझा जाएगा। ऐसी बात करके अगर ये नियुक्ति रद्द नहीं की गई तो रास्ते पर उतर के आंदोलन किया जाएगा। से जुड़ा हुआ और हम ये चाहते हैं कि भाई आगे अगर प्रशासन इसकी दखल लेता है तो इसके अंदर मुस्लिम कमेटी का कोई शख्स होना चाहिए। उसकी बुनियादी वजह यह है कि इनको हमारे मज़हब के बारे में कुछ भी नहीं मालूम और हमारा पवित्र स्थान से ये जुड़ा हुआ मामला है। ये गरज हमको आज इस बुनियाद पे पड़ी ताकि इसका ये लोग कुछ ना कुछ भाई इसकी काळजी ले और ऐसे आदमी को नियुक्त ना करें। जय हिंद, जय महाराष्ट्र। हज कमिटी ऑफ इंडियाच्या CEO पदी बिगर मुस्लिम व्यक्तीची निवड करून केंद्र शासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की ते मुस्लिम विरोधी आहे आणि हज सारख्या पवित्र अशा ठिकाणी नियोजन करण्यासाठी जी काही व्यक्ती लागते त्याला इस्लाममधलं परिपूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे। हजसाठी खूप काही अशा काही गोष्टी असतात, टेक्निकल गोष्टी असतात की त्या कित्येक मुस्लिमांना माहीत नसतात आणि त्याचं नियोजन करण्यासाठी बिगर मुस्लिम व्यक्तीची निवड करून सरकार जे आहे ते इस्लामच्या हज सारख्या पवित्र ठिकाणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहे। ही जी झालेली नेमणूक आहे ती संविधानाच्या कलम 26 प्रमाणे आणि संविधानाच्या अनेक तरतुदींच्या पूर्णपणे विरोधात आहे। आम्ही मायनॉरिटी राईट फेडरेशन या गोष्टीचा विरोध करतो आणि आमच्या या भूमिकेला समाजवादी पार्टी धुळे शाखा ही पूर्णपणे आमच्या समर्थनात आहे। आम्ही दोघी याकरिता या गोष्टीचा निषेध करण्याकरिता आम्ही आज इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा आहोत आणि आम्ही शासनाला एक विनंती करीत आहोत की ही जी नेमणूक आहे ती रद्द करण्यात यावी आणि यासारख्या ज्या काही नेमणुका आहेत ज्या मुस्लिम समाजाच्या हिताच्या आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या त्या तमाम ज्या नियुक्त्या त्या रद्द करण्यात याव्या आणि भविष्यात अशी कोणती नियुक्ती येण्यात येऊ नये। आणि आम्ही याचसोबत एक महत्त्वाची विनंती करीत आहोत शासनाला की ही नेमणूक रद्द नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि होणाऱ्या परिणामास पूर्णपणे शासन जबाबदार राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।